शिवाय नमस्तुभ्यम. मी अमोल वावदाने. आपलं श्रेयांश एंटरप्राइजेस मशरूम उत्पादक केंद्र लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यामध्ये स्वागत करतो. आज माझ्यासोबत आहे राधिका वावदाने. आम्ही दोघे मिळून आज तुम्हाला मशरूम शेतीबद्दल माहिती देणार आहोत. मशरूम शेती कशी केली जाते आणि त्याचे जो मशरूम रूम आहे तो कसा असतो याबद्दल तुम्हाला थोडीशी आणि थोडक्यात माहिती आम्ही सांगणार आहोत. जसं तुम्ही बघू शकता की आज आम्ही टेरेसवरती मशरूमचं जो रूम आहे तो बनवलेला आहे. आज महाराष्ट्रामधले हा सर्वात पहिला रूम आहे जो की आपल्याकडे बनवला गेलेला आहे. अजूनपर्यंत कोणीही मशरूम शेती ही टेरेसवर ट्राय केलेली नाही आहे. आजपर्यंत जेवढे युनिट आम्ही बघितले किंवा आतापर्यंत जेवढे व्हिडिओज यूट्यूबला आहेत त्यामध्ये जर बघितलं तर सर्व जे मशरूम रूम्स आहेत ते सर्व ग्राउंड लेवलवरती आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात की मशरूमचा जो रूम आहे तो आपण कसा बनवलेला आहे हे आपण आतमध्ये जाऊन बघूयात. तर जसं आपण आता बघू शकतात की आपण आतमध्ये आलेलो आहोत. यामध्ये आपण जे आहेत ते एक शेडचे स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे. जसे की बाजूने सर्व पोल उभे करून त्याला आपण वरती दोन पत्र्यांचा वापर केलेला आहे. त्यामध्ये 2 एक्झॉस्ट फॅन आपण बसवलेले आहेत, जेणेकरून जी गरम हवा असेल ती पूर्णपणे यातून बाहेर गेली पाहिजे. त्यासाठी आपण हे एक्झॉस्ट फॅनचा वापर केलेला आहे. आणि जसे तुम्ही बाहेर व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण एक शेडनेट त्याला लावलेला आहे. आणि शेडनेट हे लावताना आपण याची हाईट जी आहे ती साधारणतः 12 फुटाची आहे आणि 18 बाय 12चे आपले पूर्ण शेड आहे. हाईट जी 12 फुटाची आहे त्यामध्ये आपण फक्त 10 फुटापर्यंत आपण शेडनेटचा वापर केलेला आहे. तर तो वापर करण्याचा उद्देश असा आहे की जेणेकरून हवा जी आहे ती खेळती राहील. आणि 2 फूट जागा सोडली होती त्यामध्ये आपण पूर्ण बारदाण्याचे आच्छादन केलेलं आहे, जेणेकरून जे टेम्परेचर आहे ते बारदान जे आहे ते पूर्ण ओले केल्यानंतर टेम्परेचर हे आपले पूर्णपणे मेंटेन राहील. तसंच आता मेन प्रश्न असा आहे की आपण कोणकोणत्या व्हरायटीज यामध्ये घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे गुणधर्म, त्याचं टेम्परेचर या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आपणास देणार आहोत. त्याचबरोबर अजून तुम्ही एक बघू शकता की आपण इथे एस आकाराचे जे हुक्स लावलेले आहेत, प्रत्येक रोला आपण ते हुक्स लावलेले आहेत. हे जे हुक्स आहे हे लावण्याचं कारण असं आहे की तुम्हाला आता एक फोटो व्हिडिओमध्ये दिसत असेल की त्याला जे मशरूमचे जे बेड्स आहेत ते आपण त्याला हँगिंग करणार आहोत, लावणार आहोत, जेणेकरून ते त्याला सपोर्ट करतील आणि ते सपोर्टिव्ह म्हणून आपण ते हुक्स त्याला लावलेले आहेत. तसंच आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला मशरूमच्या व्हरायटीज आणि त्याला लागणार जे टेम्परेचर आहे किंवा आपण कोणकोणती व्हरायटीजचं प्रोडक्शन घेणार आहोत त्याची माहिती तुम्हाला राधिका सांगेल. जसं की आपल्याला अमोल यांनी सांगितलं की कोणती व्हरायटी आपण घेणार. जनरली व्हरायटीजमध्ये 4 व्हरायटीज आहेत: ऑयस्टर मशरूम, मिल्की मशरूम, बटन मशरूम आणि की मशरूम. तर मग आपण त्यापैकी ऑयस्टर मशरूमचं शेती करणार आहोत. तर त्याला टेम्परेचर हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत लागतं. आणि आज बघितलं तर लासलगावामध्ये 30 ते 35 डिग्री पर्यंत सेल्सिअस टेम्परेचर आहे. आणि त्याची ह्युमिडिटी ही 80% पर्यंत असते. जसं की आपण बघितलं ऑयस्टर मशरूमचे जे गुणधर्म आहेत ते म्हणजे असे की ऑयस्टर मशरूम डायबिटीजसाठी अत्यंत गुणकारी आहे. 1 ते 2 महिने जर आपण कंटिन्यू जर त्याचे सेवन केले तर डायबिटीज हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स आणि भरपूर सारे विटॅमिन्स आहेत. मी जसं तुम्हाला म्हटले की ऑयस्टर मशरूमसाठी जसं की 25 ते 30 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर लागतं. त्यासाठी आम्ही हे बारदानाचं आच्छादन केलेलं आहे. आपण बघू शकता बाहेरून शेडनेटचं पूर्णपणे कव्हर केलेलं आहे आणि मधून हे पोत्याचं असं बारदान शिवलेलं आहे. त्यामध्ये रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास पूर्णपणे ओलं करून हे टेम्परेचर मेंटेन केले जातं. आपण बघू शकता ऑयस्टर मशरूमला 25 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं आणि बाहेरचं जे आहे ते साधारणतः 35 डिग्री सेल्सिअस आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की आजचं जे टेम्परेचर आहे लासलगावचं 30 ते 35 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ह्या पोत्यामुळे जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं. म्हणजे आपल्याला जी शेती करायची ऑयस्टर मशरूमची ती त्यामध्ये छानपणे व्यवस्थित ग्रो होऊ शकते. अशा प्रकारे मी तुम्हाला टेम्परेचरची आणि गुणधर्माबद्दल मशरूमची माहिती सांगितली. आता पुढे कंटिन्यू अमोल करते. तर जसं आपल्याला राधिकाने सांगितलं की आपण कोणकोणती व्हरायटी घेणार आहोत, त्यानंतर त्याचे गुणधर्म, त्याचं टेम्परेचर. आणि जसं टेम्परेचरचं जर महत्त्वाचा विषय सांगायचा ठरला की जसं आपण म्हटलं की बारदान ओलं करायला आपण सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास एवढा वेळ आपल्याला पूर्णपणे जातोय. आजकालची जी शेती आपण करतोय त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण कसं घेऊ शकतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसं आमचाही तोच प्रयत्न आहे. तर आम्ही आता जसं तुम्हाला म्हटलं की ओलं करण्यासाठी सध्या जर आपण बघू शकता, मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आपण 1-2 कॉक काढलेले आहेत. इथे पाण्याच्या बाहेर 2 कॉक्स आहेत.
याला आपण नळी जोडत आहेत आणि नळी जोडून आपली रेग्युलर स्प्रे करतोय, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 1 तास असे 2 तास आपला वेळ जातोय. त्यानंतर आम्ही इथे अजून एक कॉक काढलेला आहे, ज्याला आम्ही ड्रिपरची नळी जी बसवलेली आहे पूर्णपणे. पण ड्रिपरची नळी यासाठी बसवली होती की तो कॉक चालू केल्यानंतर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण त्याला चालू ठेवून पूर्णपणे बारदाना ओलं करून घेऊ. पण प्रॉब्लेम असा येतोय की त्याने पूर्णपणे ओलं होत नाहीये. तर मी तुम्हाला आता स्क्रीनवर एक फोटो शेअर करतोय, त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे सोलारसाठी स्प्रिंकलर्स वापरले जातात छोटे छोटे, ते आपण इथे बसवणार आहोत. 1-1 फुटाच्या अंतरावरती 5-5 जे स्प्रिंकलर्स आहेत ते बसवणार आहोत आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही पुन्हा तयार करणार आहोत. त्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण त्याची माहिती देणार आहोत की त्याने ते पूर्णपणे कसं ओलं होतं, जेणेकरून आपला जो सकाळचा आणि संध्याकाळचा हा 1-1 तासाचा जो वेळ आहे तो पूर्णपणे आपला वाचला जाईल आणि आपलं उत्पन्नाकडे लक्ष देण्याचं, आपल्याला उत्पन्नाकडे जास्तीत जास्त लक्ष देता येईल आणि उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे आमचा भर राहील. आणि तसंच जर तुम्हाला या शेडबद्दल अजून काही माहिती हवी असेल की याला खर्च किती आलाय आणि समजा जे बियाणं आहे, सर्वात महत्वाचा एक पॉईंट की जो बियाणं आहे, स्पॉन्स जे आहे, आपण ज्याला मशरूमचे स्पॉन्स म्हणतो, ते कसे भेटतात किंवा कुठे भेटतात आणि त्याला कसं ग्रो केलं जातं. आणि सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मशरूम ग्रो करण्यासाठी तुम्हाला सॉइलची गरज अजिबात नाही किंवा मातीची गरज नसते. त्याला एक तर गव्हाचा भुसा, मक्याचा भुसा, सोयाबीनचा भुसा, या तिन्हीपैकी कोणताही भुसा तुम्ही वापरू शकता. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण नेक्स्ट डे तयार करणार आहोत. आपले स्पॉन्स 1-2 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते स्पॉन्स आल्यानंतर ते कसे तयार करतात, त्याचे बेड्स कसे भरतात, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला पूर्णपणे या चॅनलवर टाकणार आहोत. तर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे कमेंट करा. श्रेयांश एंटरप्राइजेस नावाने आमचं युट्यूब चॅनल आहे, श्रेयांश एंटरप्राइजेस नावाने आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे. खाली दिलेले आमच्या दोघांचे व्हॉट्सअप नंबर्स आहेत. तुम्ही आम्हाला दोघांना एसएमएस करू शकता, व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोणाकडे काही अनुभव असतील ज्यांना वाटत असेल की आमच्याबरोबर शेअर करावे, आम्हाला ती नक्की शिकायला आवडेल त्यांच्याकडून. आणि सर्वात महत्वाचं कसं आहे, आपण एक शेती करतोय, शेती करताना प्रत्येक शेतकरी आज हा विचार करतोय की त्याला एक जोडधंदा किंवा एक जोड व्यवसाय म्हणून अनेक जण शेती करतात. जसं कुक्कुटपालन झालं, गोट फार्मिंग झालं, तुमचं डेअरी फार्मिंग झालं, असे अनेक नवीन प्रोजेक्ट्स शेतकरी करत आहेत. तर मला असं वाटतं की मशरूम सारखी शेती पण ही खूप छान आहे. मार्केट अवेबिलिटी आज खूप आहे चांगली मार्केटमध्ये, त्याला आपल्याला कॅप्चर करणं फार गरजेचं आहे. आपण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आमच्यासोबत अजून फार्मर्सनी जुडावं. कोणाला काही ट्रेनिंग लागत असेल तर आम्ही ट्रेनिंग सुद्धा पुरवण्याची प्रयत्न पुढे करणार आहोत. त्याच्या पण बॅचेस आम्ही सुरुवात करणार आहोत. आमची बॅच 30 ते 35 दिवसाची आहे की ज्यामध्ये आम्ही पूर्ण प्रोडक्शन तुम्हाला दाखवणार आहोत की कसं प्रोडक्शन होतं आणि काय काय प्रॉब्लेम्स येतात हे आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि त्याला सॉल्व्ह पण कसे करायचे हे पण आपण बघणार आहोत. त्यामुळेच आज आमचा हा पहिला इंट्रोडक्शन व्हिडिओ होता. तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट करा. काही अडचण असल्यास नक्की आम्हाला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.